गाडी सुद्धा गारटल्या, फायरिंग चेंज आली ती. चांगला पाऊस झालाय बरं का रात्री. हो का असला बुंगाट निघली ना अर्ध्या तासातच सातारा धावलाय. फक्त दान 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 नट नट पाक खाली होत. गा 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 आधीच उशीर झालाय आणि त्यात हे असलं जाम न कारवाल्यांचा एक वळा बघा. हो का नाद करताय का मेंढरवाल्याचा, केले का नाही पुन्हा जाम. उगाच म्हणलेलं नाही माणसा परीच मेंढर बरी. लोणावळ्यात आलो, पावशीर बाई जोरदार आलाय. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आपण होतो गावात, रात्री भरून आलो होतो बँगलोरवरून. आणि रात्री निघायचं होतं आपल्याला प्लॅनिंग. रात्री म्हणजे आपण दुपारी आलो होतो, काल माऊली भाऊंच्या तिकडून इथं आलो. आणि म्हणलं रात्री निघायचं म्हणलं रविवार जाम लागणार. त्या डोकं अर्ध दुखते माझं. आठवडा काय महिना झालं काय माहिती. अचानक संध्याकाळ झाली की अर्ध डोकंच दुखते, कशामुळे कोण असतं. त्यामुळे मग रात्री झोपलो, म्हणलं सकाळी जाऊ का, डोक्याला त्रास नको. तिथं फोन केला पार्टीला, लोकेशन वगैरे पाठवले. तर चला आता निघतोय गावातून. बरोबर 5:30 वाजलेत. उशीर तर झालाय, 4चा मी गजर लावला होता, पण वेळ झाला आंघोळ वगैरे करायला. तर चला निघूया आता गावात. मुंबईच्या दिशेनं प्रवास आपला होतोय चालू. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करू व्हिडिओला सुरुवात, बघत राहा. चला तर भावांनी निघूया. पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल. चला लावू हनुमान घेरून पोचू डायरेक्ट मुंबईला. उशीर झालेला आहे त्यामुळे रिपीट असणार आहे. जय श्री महाकाल. बघा पाऊस पडला ना थोडं तरी वाजायला चालू करतो. चल 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 चल. मागं काय नाही बरं का, तरी ते पाणी गेलं ना वाचतोय. असा खेळ आहे. चलो चलो चलो, डायरेक्ट मुंबई आता नॉनस्टॉप. थांबायचं नाही कुठं. पाऊस मुंबईत आहे का नाही काय माहिती. मी इथं गावात तर पडतोय, आमच्या रात्री पडलाय आणि चालूच आहे कंटिन्यू. म्हणजे असं काय जोरात नाही आलेला. भुरभुर मी आल्यापासून तर चालू आहे. तिकडे बेंगलोरला बघाय नाही, ऊन आहे सगळं. असा खेळ आहे. तर चला राईट हाणू गावात ना, करू सुरुवात आपल्या प्रवासाच्या दिशेनं, म्हणजे मुंबईच्या दिशेनं. तू देखते रहिना दोस्तो, मजा आने वाला है. चलो. गाडी सुद्धा गारटल्या, फायरिंग चेंज आली ती. गारटाईच रातच्यानं, म्हणजे पाऊस पडतोय त्यामुळे गारवा आहे. हो बाकी काय नाही. तर चला अजून भरपूर असं आपल्याला रनिंग आहे. इथनं जवळजवळ 250 किलोमीटर जायचं आपल्याला. अंधेरीला खाली करून परत आपल्याला मालाडला जायचं. अंधेरीचं लोकेशन आले, पहिला अंधेरी खाली करतो, मग मालाडला जातो. मालाचं काय आज जुगाड होणार नाही, कारण की गाडीच खाली करायला 4 वाजतील मला, दोन्ही माल. तर चला मी ठरवूनच आलो होतो, म्हटलं आज भरायचीच नाही, उद्या भरू. कारण मग किंवा सगळं एडिटिंग मला टाइमच नाही राहू. व्हिडिओ एडिट करून ठेवलेला नाही ती, त्यामुळे मला एक दिवस घेऊ सगळे एडिट करून मग सोडू. काय टाइमच भेटना झालाय. गाडी जाते सेम डे सगळीकडे फिरते, त्यामुळे अडकतो. तर चला आज काय ऑफिशियल सुट्टी आहे आपली. खाली फक्त करायचं, निवांत राहायचं, उद्या बरू. तर चला आलं पाऊस. अय आलंच का, ये 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 पड बाबा पड. असं बरोबर गाठ पडलं तरी भारी वाटते, काही विषय नाही सोडा. पण पाऊस पाहिजे. पाक नसल्यापेक्षा हे असलं पडलेलं बी चांगलं. हे तर उलट लय भारी असते. लय उगा ते राबरा पडण्यापेक्षा हे कसं आहे, रानाला लय भारी असते पिकांना. हे पाऊस एक नंबर. तर चला आता राईड हाणू आणि लागू हायवेला डायरेक्ट. चांगला पाऊस झालाय बरं का रात्री. हो का कसा झालाय पाऊस, खट झाले. ना दुखोळा असाच पाहिजे. भात लावायचं चालू आहे ते, असा झाला तरी बरं वाटतंय. तेवढं थोडं पाणी झालं तरी. आता बघा साऱ्यातनी पाणी झाले सगळ्या. ऊसाला एक नंबर येऊ पाऊस, खतरनाक भारी भारी. रातभर पडतोय बरं का मी आल्यापासून. तसं 2 दिवस आधी पण चालू आहे कंटिन्यू, पण असं जोरात येणं झालं. बोरंगाट येते फक्त. बाद झालं तेवढं आलं तर लय पुष्कळ आहे. एक नंबर एक नंबर.
भाऊनं पहिले तर वातावरण बघा कसलं आहे, पावसामुळे हिरवं गार झालंय कसं जंगल. आणि ही आपली धरणू बघा कशी दिसते ना आधी अब्बाद. तर सकाळ सकाळी थांबलो इथं इथं थांबले का मी, इथं पक्ष्यांचा आवाज लय भारी येतो सकाळ सकाळ. तर अचानक डोकं दुखायला लागले, म्हणलं जरा निसर्गाच्या सानिध्यात थांबावं. कसा आवाज येतो ऐका तुम्ही, येतोय का पक्ष्याचा आवाज. तर भावानं शांतता कसली आहे बघा, पक्ष्यांचा आवाज फुल, सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात. नादू खोळा आणि सीन बघा कसला दिसते खतरनाक आहे का नाही. नादे अब्बाद मामा आले ते बघा व्यायामला, कडक कडक आहे का नाही नादू खोळा. तर चला निघूया. तेव्हाचं दर्शन पण झालं भावांनो, पाऊस पण चालू आहे, उस पण एक नंबर झाली ती. आणि सूर्यदेव आपल्याला कातरला दर्शन देतो, पण दिले आज काही उंबरच मध्ये, म्हणजे जवळजवळ 100 किलोमीटर आपण माग सूर्यदेव लेट आहे म्हणजे आपण, बरोबर ना. तर चला आता रिबीट आहे, रिबीट नुकतं रिबीट, सुट्टी नाही. डिझेल टाकून इथं 3 कांड्या येत्या, फुल करू म्हणजे खाली करून भरून परत येते. राबडा उंबराचा झाडं पाडली का, पाडल्यावर इथे मोठं झाड होतं ती पण पाडून टाकलं, रोड बांधायला चाललाय म्हणून. हे बघा परत चालू केले नाही, सगळं झाड पाडलं जाऊ दे. एक नंबर सावली होती त्या झाडाची, पाडून टाकलं. पाक पाडा, काय ठेवू नका, भोंडा माळ करा. काय भारी रोड होता माझ्या का पाहिला ह्यो, किरकोळ रोड वाढवण्यासाठी. आता इथनं मला वाटतं डबल करणार आहे बघा, सगळी झाडं पाडली. आता ह्यो डबल होणार आहे रोड, एवढ्याच 4 लाईन होणार, म्हणजे डबल होणार दोन्ही साईडला. त्यामुळे एवढा मोठा वाढवलाय म्हणजे डबल करणार आहे. तर चला आलो उंबरजला, आणू लेप हायवेला. भोंगाट निघू आता, कोणाला थांबणार नाही काय नाही, कारण उशीर झालाय पहिलाच. 12 वाजेपर्यंत तरी पोहोचराव, तिला सांगितलं 10 वाजेपर्यंत येतो मला, 12-1 वाजतील. लागलोय हायवेला आणि लावलाय बघा रेट्या. आज सोमवार आहे त्यामुळे गर्दी असणार आहे, जायला ट्रॅफिक लागणार आहे आपल्याला सगळीकडे, त्यामुळे उशीर होणार आहे, बाकी काय नाही. तर चला आता बांग 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 जाऊ, कोणी बी हात करू काय करू, ब्रेक नसतोय आता, कारण उशीर लईच झालेला आहे. परत 2 डिलिव्हरी आहे, त्यामुळे दुसरी डिलिव्हरी खाली करायला मला जायचं, तिकडे ट्रॅफिक असते फुल, परत वेळ होईल. तर चला संध्याकाळी 5ला ती बंद होते, नाहीतर परत खाली झालं नाही मग खेळूयात सगळा. चला बरोबर आता इथनं 6:30 वाजल्यात निघालोय आपण उंबरज मधनं. पुंगाट निघली ना अर्ध्या तासात सातारा धावलाय. धनू आता काय सुट्टी नाही, कांडी उडली यस्तवर घरा बसणं. चला 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 चला, उशीर झालेला आहे, 1 वाजेपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे खाली करायला. कसा दिसतोय आमचा सातारा, आहे नाही नाद खोळा. नाद करायचा नाही, सातारकर म्हणतात. आपण पोचलोय आणेवाडीच्या टोल नाक्यावर. असलं भुंगाड आलो की ना भावानं, जवळजवळ 47 मिनिटात आली घरात डायरेक्ट आणेवाडीला. नॉन स्टॉप रिपीट लावलंय, फार तिथे पोहोचायला 1 वाजेपर्यंत मला पोहोचलं पाहिजे, तर पुढची डिलिव्हरी होत्या, नाहीतर बोंबलेल तू. कारण दुपारची सोडल्या परवानची गाडी, खाली व्हायला पाहिजे तर काय सगळं. चला आणेवाडीचा टोल क्रॉस करून घेऊ, वेळ लागायला नको. सगळे बाबा खंडाळा घाट उतरलाय पारगाव खंडाळा, आणि जाम लागले, काय झाले कोणास ठाव, लाईन लागले लांबडी लांबडी. आता ही रविवार संपला आणि सोमवार चालू झाला की असंच जाम लागतंय बघा. लय मोठी लाईन लागली, 10-15 मिनिटं गेली माझी इथं. आयला कवा पोहोचायच राव मुंबईत, एवढं बिरकेट लावले ना मी. जवळजवळ बघा इथं आता 8 वाजलेत. 8 म्हणजे ह्यात 8 वाजलेत, मग त्यात 7:30 वाजले. 7:30 वाजता आपण पारगाव खंडाळ्यात आहे, मग बघा कसलं बिरकेट असेल. बरोबर अजून पण 7:45 वाजलेत आणि आपण पोहोचलोय खेड शिवापूरच्या टोल नाक्या. 2 तासात आली बघा इथं, कसलं बिरकेट आलो असेल. तर चला जाप करून आता पुन्हा पास करून घेऊ. 9 वाजेपर्यंत तरी पुन्हा पास झाला, 10-11 वाजे 12 वाजेपर्यंत जाते कंपनी. चला बघू कसं होते. तरच्या डावणीला आहे भावानो, बघू शकता पांढरं पट्ट.
आरा 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 आरा. फक्त दान 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 नट नट पाक हाली होतय सगळी. नट ते हाली होते पण हाड सुद्धा आपली डिले करते. लय बेकार आहे राव, सगळ्यात डेंजर आहे. गाडीचा मेंटेनन्स सगळ्यात जास्त इथंच निघतोय बघा. कायम मी सांगित असतो आपल्या व्हिडिओ मध्ये. पगार आहे कधी काढते ती काय माहिती. ब्रिज करा म्हणा, ओव्हर ब्रिज नाही तर बोगदा करा डायरी. हे असलं करू नका राव. पांढरपट्ट कमारट गेलं आमचं. टू व्हीलर म्हटलं लेफ्ट साईड न काय येते ते रिटर्न रिव्हर्स उलटी पुढं आली ना. ओलेला तर लागलंय जाम. गा 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 गा. आधीच उशीर झालाय आणि त्यात हे असलं जाम. 9 वाजले इथंच. आल्या का आता वेळ जाणार आहे. मला माहिती होतं सोमवारचं असतंय जाम सकाळचं जायला. एवढं बी जाम लागलं इथंच काय माहित नव्हतं. हे पुण्यात बॉम्ब जायला ट्रॅफिकची. बघूया आता किती वेळ लागतोय जायला भेटेल चान्स. त्या रात्री डोकं दुखत होतं म्हणूनच झोपलो, नाही तर झोपलो नसतो राव. झोपलो नसतो तर आता खाली करा पहिल्या पॉइंटला असते. काय अवघड झालं राव. काय आता बघा हे लागले पुण्यात जाम. किती वाजतात काय माहिती. गाडी काय खाली आज दिवसभर झाली तरी चालते, आपल्याला काय विषय नाही. पण हे असं ट्रॅफिक मध्ये व्हायचं घेतो राव. असं म्हणून आपण आरामातच जाणार आहे. पण दोन्ही मालाच खाली व्हावं नाहीतर खेळ व्हायचा सगळा. चला काय विषय नाही. पार्टीचा काही फोन आलेला नाही अजून. आता 10 वाजाच्या पुढे येईल त्याचा फोन एक्सप्रेसला लागल्यावर. त्या कारवाल्यांचा एक वळा बघा बघा. एक साईड सळली चालू. आता ह्याला ही बसून देतोय मी. सर मागे आला इनोवा घेऊन. पाहुणा अर्धा तास गेला इथंच. काय झालं हे त्यात ही 2 व्हीलर वाली कुठे बी कशी बी बसते. 4 व्हीलर वाला हाणला असतं. एक लाईन धरीतच नाही ती. ह्याच काय एवढी गडबड असते काय माहिती. ह्यांचा शो वाढल्यास बरं वाटतं. आलं बघा वडतो आता. ये 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 तुलाच बघतो ये. हे जड्या काय गडबड इकडं तिकडं. आत्ता तिकडं होता पलीकडच्या पागलीने मग तिकडं इकडं आलाय. त्या असली गडबड असते यांची. बंगार शिफ्ट जाळान घेऊन आलाय. एक तर लेफ्ट साईडनं दिसत नाही गाडीवाल्याला. ह्या साईडला काय नक्की खेळ आहे कुठनं कसा ती होती. आणि हे इंडिकेटर दिले म्हणजे आम्हाला तर इथं इंडिकेटर दिलेलं दिसतंय का. ट्रकवाल्याला तर काय दिसत नाही, आपल्या गाडीला दिसतंय तरी. ट्रकवाल्याने काय दिसत नाही. काय करायचं त्यांनी असं लेफ्ट साईडनं घुसल्यावर. अचानक पुढे घेण्याच्या टायमिंगला आणि ही घुसायच्या टायमिंगला असतील आणि दान न वाजतं. मग हे असली काय आता शिव्याच येते ह्यासली तोंडात बेकार. शिव्या मी बंद केल्यात द्यायच्या, नाहीतर टॉपच्या शिव्या आपल्याकडे असते. ते लोगो लावलाय आणि हो काना कंटन हाणतोय. आडवी मारतोय. त्याला दावला असता आडवं काय असतं. आता तुला घेतलाय बराबर तुझा कार्यक्रम लावतो शॉर्ट व्हिडिओ. पप्पा ऍडव्होकेट आहे. वकिलाचा लावलाय लोगो ह्यानं. आणि बघा आडव्या तिडव्या गाड्या मारतो. याला नियम कळतात का. आता तिकडली लेन हल्ली झालं बघा. याचा वळा चालू. याला बसून देना कोण तिकडं. आता ये इकडं नुकता इकडं तिकडं करतोय. ड्रायव्हर झाला हे एक बारामतीचा वाघ आहे. कशाचा फुसका वाघ. मेंढरवाल्यानं पलीकडची लाईन जाम करून टाकली. सगळं ट्रॅफिक लावून टाकले. कसा आहे नाद करताय का मेंढरवाल्याचा. केले का नाही पुन्हा जाम. मार्केट जाम करून टाकले. अख्खी लाईन मध्ये एकच लाईन चाललाय मेंढरामुळे. सगळं ट्रॅफिक लागलं एक साईड आता. पण एका रेषेत चालते ना बरं का. अशी वाळा कारवाल्यागत करीत नाही ती. कारवाली बघितली ना तुम्ही कशी वाळा करते. मेंढर आहे का बघा. इकडच्या लाईन मध्ये 2 लाईन धरले एका रेषेत चालली ती. त्यासनी सांगायला लागत नाही काय करायला लागत नाही. भारी भारी बघा. शिकलेली मेंढर बघा आणि ती मेंढर बघा. उगाच म्हणलेलं नाही माणसा परीच मेंढर बरी. त्या असा खेळ आहे शिकलेल्या मेंढरांचा. ती बघा एका रेषेत चाललेली. ही 2 व्हीलर वाली ह्या पाट्यात ना त्या पाट्यात. असा खेळ आहे. वा माणसा पराच मेंढर बरी. 11 वाजले जण आपण एक्सप्रेसला हाणलाय. 9 वाजता आलो होतो पुण्यात. 11 2 तासच गेले इकडे. काय राव अवघड विषय झाला. 2 तास पाक गायला आला जीव. बेकार बेकार लय घाण ट्रॅफिक राव. त्यात पलीकडची लाईन मेंढराने जाम केली होती. सगळा खेळ झाला रस्त्यानं. तर चला आता छान रिबेट लाव. डिझेल टाकायचं. पुढे डिझेल टाकी फुल करू एक्सप्रेसच्या पंपावर. ॲव्हरेज लय भारी देते त्यामुळे आता मी तिथेच टाकतोय. HP चालू केले भावानो. भारत बंद करून टाकला. HP ला ॲव्हरेज कडक मिळतंय. काय माहिती काय इथेनॉल नाही का काय. पण HP ला ॲव्हरेज चांगला आहे. सीन काय दिसतोय बघा लोणावळ्यात. डोंगर रांगा धबधब चालू झालेत सगळं. कडक आहे का नाही कडक. नाद खोळा काय नाद करायचा नाही लोणावळ्याचा.
आला म्हणजे ढग सगळं डोंगरा उतरलंय बघा. लोणावळा नाही हो आपला, पलीकडे काय लागतं ते सोमाट्याचा वर आहे डोंगर. इथं शंकराचं मंदिर आहे बघा एक वर, सोमाट्यातनं गेल्यावर लागतंय. तर चला आपल्याला पुढं पुढं मला थांबायचं, डिझेल टाकायचं. गाडी राहिले एकच फुल करून घेऊ, म्हणजे खाली करून भरून कार्डापर्यंत जाते. पुढे मला डिझेल टाकी फुल केली, बघू शकता किती 3650 बसलं, 37 लिटर बसलो. झाली टाकी फुल. चला नाश्ता करू इथं, आता काय पुढं काय भेटणार नाही, घरी काय आपण जाणार नाही आणि निघू. पाऊस चालू आहे बघा, गाडी सगळी घाण झाली राव. बेकार थांबली राव, भिजलो गाडी जरा तुळली, भिजलोच. पाऊस चालू झाला बा, थांबलो तोपर्यंत. नाश्ता काय थांबली, वडापाव गरम गरम म्हणलं वडापाव खाऊया. चला वडापाव दाबून निघू. भाऊने फुटबॉलच्या शेजारी वडापाव खाल्ला, 40 रुपये 2 वडापाव, 20 रुपये वडापाव. चहा नाही, चहा राहू द्या आता, तोकडे पण आहे. पुण्यात फुटबॉलच्या शेजारी एक साधा हॉटेल आहे बरं का रस्त्याला. फुटबॉलला ठीक आहे बाबा, पैसे एक्स्ट्रा लावलं तर, पण या साधा हॉटेल आहे एकदम. तर इथं 20 रुपयाला एक वडापाव लावलाय. म्हटलं ठीक आहे बाबा, मी वडापाव कधी खात नाही, आपल्याला पण माहित नाही कितीला भेटतो. आपल्या कराडचं साईनाथ बिना ठीक आहे, तिकडच खातो फक्त वडापाव, बाकी कुठं आपल्याला जमत नाही. मग 20 रुपये ते 20 रुपये म्हटलं भावाला, चल ठीक आहे बाबा 20 रुपये दिले. पण कसं आहे, ड्रायव्हर लोकांना तुम्ही कमी लावलं, कोण थांबायचं तुम्हाला एक्सप्रेसला. कारवाली तर तुमच्यापाशी थांबत नाही, कारवाली थांबतात पण कोण पिवळा नंबर भेट, म्हणजे कार ड्रायव्हरच आहे ती पण. मग ते पण दादा म्हणले अरे 20 रुपये वडापाव कमी लावत जा जरा. कच्च्याचं काय म्हणलं कमीच आहे, तिकडे आजमध्ये मला 40ला वडापाव आहे. म्हणलं असं वडा 20 रुपये घेतो, 20ची क्वालिटी पण पाहिजे ना तशी. एवढा वडा पाव, एवढा मोठा सुकलेला पाव, मग घेतोय पैसे तर क्वालिटी पण दिली पाहिजे तशी. भले 50 की, पण क्वालिटी लागली पाहिजे तशी. आता उगाच काय तर सुकलेला वडापाव 1 ते 10 रुपयाला मुंबईत असला वडापाव लावलाय 20ला. ठीक आहे बाबा, इथं भेटत नाही म्हणून लावलायस तू, मजबूरी आहे तुझ्याकडे खात्यात म्हणून. नाही तर काय गरज काय, तुझं असलं बघून कोण येते तुझ्याकडे. आणि मराठी माणूस आहे भाई, काय करायचं. चालतंय चला. लोणावळ्यात आलो, पावसाळ्यात बाय जोरदार आलाय. लोणावळ्यात आलं की आपणच आलो की याला काय कहर येतो कोणाटा. मग ज्यानं बघाय नव्हता, आता बघा कसला आलाय. आरा 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 आरा, असलं वारण पाऊस आहे ना बेकार ना, तो फळा पैच फेडलं, गाडी आलत्या वाऱ्यानं. असलं वार आहे खतरनाक, इकडचं झाड इकडे याच लय जोरात आलाय, धडकस. अहो उतरायला चढायला घाट अक्का मोकळाय, बघायला गाडी नाही बघायला. पुण्यातच टाबे लागले, इकडे सगळं मोकळाय अख्खं एक्सप्रेस. मिसिंग लिंक चालू आहे ना, मिसिंग लिंक जाते ना गाड्या सगळ्या. मोठ्या गाड्या जायला काहीच नाही, मार्केट डाऊन आहे मुंबईचं, बघू शकता. त्यात या पावसानं दम काय काढीनाच पाऊस. ये बाबा पण इथं लोणावळ्यातच पडतो एवढ्यातच पिरकिड मध्ये. गावाकडे जागा असा पड की 2 दिवसच पड बघ, लगेच पाणीच पाणी होते सगळं. रोड जायला ट्रक फिरलाय, जिथनं जुन्या रोड ना आधी एक्सप्रेस लागतो नाही बरोबर, तिथेच ट्रक फिरलाय बरोबर, जिथनं उतरतो तिथं. आणि सगळे जाम लागले, बघू शकता. घाटाचा नजारा कसा दिसतोय, नाद्या बाद विषय. पाणी बंद झालं राव, धबधबालाही भारी होता इथं. लोणावळा घाटातच फक्त पाऊस आहे बरं का, खाली आलो तर ठेपूच नाही बघायला. सुकलंय बघा. मुंबईत पण असाच उघड झाप आहे, इकडं काय बघायला नाही. इथं पडलेलाच नाही मला वाटते, 2 दिवस झाले. सुकलंय सगळं. पाहुणं पोचलंय बरोबर टोल नाक्यावर. अरे बाबा काय झालंय, एकटा उशीर झालाय, त्यात पलीकडच्या लाईनला टाकले असते बरं झालं. ट्रकवाल्याचं काहीतरी झालंय, लय उशीर झाला राव. एवढा वेळ असला तर कसं व्हायचं. एवढा वेळ म्हणजे आता वाजल्यात बरोबर, का नाही तुम्हाला सांगतो 12 वाजल्यात. तसं इथं 12:30 म्हणजे 12 वाजल्यात बरोबर, वाजल्यात 12. आणि आपण आलो टोल नाक्यावर. आणि बघू शकता आता टोल नाक्यावर ना वैताग वाड्या, कधी पोचायचो. टाइमपास, नुसता टाइमपास. आपल्याला उचललं लगेच दांड, उचलल्यामुळं करत आलं. मामा पाहिजे कारवाल्याची रेट देत, आपल्याला हात करीत नाही. ओपन गाडीवाल्याला थांबवलं बघा, युपी पासची काय बाहेरची गाडी बघितली की थांबवतात. पहिली आपल्या गाड्यांना पण नुकतं आपल्याच गाड्यांना जाते, जी कारवाल्यांना देत नव्हती. आता सगळ्यात जास्त कारवाल्याची ताप आहे पोलीसवाल्यांना, मग आपल्या गाड्याकडे येते. कारवाल्यांना त्याची माहित आहे थोडं बॅग आटले पैसे भेटतात, त्यामुळे असतील दमी देते जास्त. काय ना काय गोळगा होतोच कारवाल्या.
6 महिन्यात एकदा बाहेर पडणार आणि मग असं काहीतरी पीएससी संपलेले ती काय झाले राहत गावती माहिती बी नसतं का पीएस संपले बरोबर गावती आपलं सगळं पेपर ओके असते त्यांनी माहिती आले आता गाडीवाल्यांचं सगळं पेपर ओके असतात बाहेर चालतात म्हणजे सगळं ओके असतात बोलाय काय येत नाही लेन कटिंगचं काय डायरेक्ट फाय नाही त्यामुळे काय तुमचा विषयच नाही आणि आता 4 व्हीलरला एक्सप्रेसला लेन कटिंग बंद केली आहे मिक्सिंग लिंक झाल्यापासून वर घाटात बंद केली आहे तिसऱ्या लेन बी जाऊ शकतो काय विषय नाही तर चला भावांनो जाप 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 चालू आहे क्रिकेट लावतो जरा घाटकोपरला पोहोचलोय ट्रॅफिक वगैरे काय लागलेलं नाही लोकेशन आत्ताशे आले म्हणजे मी ते लावलंय त्या तिकडे अंधेरी ईस्टचा आहे मला माहिती नव्हतं मी पवई मार्गे गेलो असतो अंधेरी ईस्ट म्हणजे वीरा देसाई रोड साईड तिकडचं आहे ते अख्खा ईस्टर्न पास करून पलीकडे जावं लागेल फुल जाम असणार आता बापरे वेळ लागेल पूर्ण परत तिथून मालाडला जायचं मागे येऊन पोहोचलोय आपण अंधेरी ईस्टला वर्सोव्याला इकडं हा वीरा देसाई रोड आहे इथून राईटला गेलं ना तिथं खाली होणार आहे तर चला पोचूया खाली करूया केली एका जागेवर पहिली डिलिव्हरी आपला अंधेरी ईस्टला वर्सोव्याला आणि आता खाली करायचं आपल्याला मालाडला जायला कुठं जायचंय मालाडला ऍड्रेस नाही बघितलं मी मारवे रोड म्हणजे मला वाटतं आपण आता लिंक रोडला वीरा देसाई रोडला हा रोड सरळ पकडून जाऊन पुढे जाऊन राईट मारला तरी चालतंय आणि मला वाटतं हायवे आता ईस्टर्न गेलं ना फुल ट्रॅफिक राहणार आपल्या इकडून आतनच जाऊ डायरेक्ट हा लिंक रोड आहे जाऊ इकडून डायरेक्ट चला आणि पुढे जाऊन राईट मारू म्हणजे मला वाटतं इथून आता किती 10-15 मिनिटात रनिंग असेल इथून मालाड जवळजवळ असेल 7-8 किलोमीटर चला जाऊ पटाकसे खाली करू आणि एक भरायची ऑर्डर आल्या झाले तर कन्फर्म करून कल्टी मारू चलो दुसऱ्या लोकेशनला आले आपण मालाडला बॉक्स खाली करायचं चालेल भावाने एकट्यानं झाप 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 आता एका चला कुठे टाकायचा कुठे तर भांगर वगैरे देऊन टाकतो आपल्या काय कामाचं चला खाली करायचं चालली होईल 10 मिनिटात झाली झाली ना का तर चला भाऊन आपल्या दोन्ही डिलिव्हरी कम्प्लीट झालेल्या आहेत अशा तर खाली झालेल्या आहे आता मालाचा काय जोगाड लागतंय बघून आता आराम करू व्हिडिओ लेट आहेत व्हिडिओ सोडाय मला एडिट करायला टाइम नाही जातोय सेम डे जातोय भरून होती त्यामुळे आज जर नाही भरली तरी नाही भरली काय एवढा फरक पडत नाही आणि जरी लांबचं भरलं तर थांबू काय विषय नाही तर चला बघू कसं होतं लांबचंच भरू बेंगलोरचा माल हाय माझ्याकडे ऑर्डर रेडी मध्ये संध्याकाळी भरायची 6 वाजता पण बघू कसं होतंय लांबचं भेटलं तर लांबचं भरू नाहीतर मग जय हरी बेंगलोर बारी तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये